संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रगण्य शिलेदार कॉम्रेड साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त बहुउद्देशीय कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे यांच्या वतीने पुण्यातील सारसबाग चौकात उत्साहपूर्ण आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी 106 किलोचा भव्य केक उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते कापून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हलगीच्या दणदणाट, ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषांनी परिसर दणाणून गेला। मोठ्या संख्येने समाज बांधव, युवक युवती आणि महिला सहभागी झाल्या होत्या। यावेळी तयार करण्यात आलेल्या विशेष केकवर अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण ABCD नुसार करावे असा सामाजिक संदेश देखील देण्यात आला। या माध्यमातून आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक, परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करण्यात आले। त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे तसेच सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कासाठी संघर्षाची प्रेरणा घेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि घोषणांच्या गजरात पार पडला। आद्य क्रांतीपिता लवचिक सर्वांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, कामगार संघटनेचा, कामगार संघटनेचा। आज आपण साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही 106 किलोचा केक आपण कापण्याचं नियोजन केलं। याच्या माध्यमातून आम्ही इथं आपल्या मातंग समाजातले सर्व यांचा एक मेसेज केंद्र शासनापर्यंत, या महाराष्ट्र राज्य शासनापर्यंत गेला पाहिजे। आरक्षणामधील उपवर्गीकरण तात्काळ 1 वर्ष झालं अजून जाहीर होऊन अजूनपर्यंत लागू झालेलं नाही, ते तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी। यासाठी आम्ही सर्व संघटनेचे व सर्व समाज बांधव आज आम्ही इथं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त केक कापून आम्ही एक समाजाला मेसेज देऊ इच्छितो। आणि जो कोणी जय भीम आणि जय लवजी मध्ये काही गटबाजी करत असेल, भांडण लावत असेल, त्या हरामखोरांना मला एवढंच सांगायचंय, आम्ही महार, बौद्ध आणि मग आम्ही एक आहोत आणि आयुष्यभर एक राहणार। सोबतची लढाई सोबतच लढणार। किती आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला तरी आमचे फूट पडणार नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, अरे जय भीम, जय लवजी। आज आपण पाहिलं तर आज महाराष्ट्र राज्य हा ढवळून निघालेला आहे। 2 समाजात भांडणं लावण्याचं काम काही जातीवादी लोक करतात, काही राजकारण लोक करत असतील। आम्हाला एवढं सांगायचंय की महार समाज आणि मातंग समाज एक भाव आहे, याच्यामध्ये दुरावा होऊ नये म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे 98, 99, 101, 102, 103, 104, 105 किलोचे केक दरवर्षी आम्ही इथं कापत असतो। आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीनिमित्त 106 किलोचा केक आम्ही इथं कापतोय। पण त्याचबरोबर आम्ही सर्व समाज बांधवांना एक मेसेज देतोय, भारतीय संविधानाने जो आम्हाला अधिकार दिला, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला, त्याला 1 वर्ष पूर्ण होऊ नये, अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ अंमलबजावणी पूर्ण करावी। आरक्षणाचं आमागडानुसार वर्गीकरण तात्काळ लागू करावे, कारण ही सकल मातंग समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि याच मागणीसाठी सर्व आमच्या मातंग समाजाचे नेते सर्व 40-50 वर्षापासून लढा देत आहेत। एवढंच मी या माध्यमातून सांगतो। मागणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा अंमलबजावणी करण्यासारखाच आहे आणि त्याचबरोबर माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब त्यांनी जाहीर केलेले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाची अंमलबजावणी ते करणार आणि आम्हाला विश्वास आहे ते करणार। आणि आज आमचे केंद्रीय मंत्री अमित भाई शहा, मुख्यमंत्री साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनित्राताई पवार असतील, या सर्वांनी आज सकाळी आपल्या या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सारसबाग येथे भेट देऊन आम्हाला हे सांगून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत।
जे कोणी भांडणं लावायचा महाग महारामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतोय त्यांना आम्ही आशा देऊ इच्छितो. क्रांतिपिता लवजो असतात सगळ्यांचा. शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आज आपण पाहिलं असेल शिक्षणाचं प्रमाण आता एवढा मोठा मातंग समाजामध्ये व एससी मध्ये मोठ्या प्रमाणात आहे, पण केंद्रामधनं राज्यामधनं भरतीची काही प्रक्रिया भरतीची प्रक्रिया राबत नाही. त्याचबरोबर या अनुसूचित जातीमधील उपवर्गीय तात्काळ लागू करून ही सर्व भरती आणि या विद्यार्थ्यांना सखोल न्याय द्यावा हे आम्ही केंद्र शासनाकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे आम्ही विनंती करतो. तुम्ही आज अमित शहा आणि त्यांच्यापुढे काय मागणी केली किंवा काय प्रस्ताव दिला? केंद्रीय मंत्री त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तिन्ही म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनी त्याचबरोबर इथले आमदार खासदार महानगरपालिका आयुक्त महापौर उपमहापौर सर्वांनी आज इथं येऊन भेट दिलेली आहे. त्याचबरोबर इथं मातंग समाजाला सर्व गेले आणि आमच्यासारख्या युवा म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व नवीन आहोत. आज आम्ही जरी 15-20 वर्षापासून काम करत असलो तरी आमच्या समाजातले नेते अनेक वर्षापासून या लढाई देतात आणि अमितभाई शहा असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत मातंग समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळी ही त्यांच्यापर्यंत आमची भूमिका मांडतात. त्याच्यामुळे मी इथं सांगणं योग्य होणार नाही.